यांचं सरकार आल्यावर महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांना भीती वाटेना झाली आहे. गुन्हेगारांचं समर्थन राज्याचे गृहमंत्री असणारे उपमुख्यमंत्री मुंबईमध्ये दहीहंडीत करतात. याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेचे आणखीन काही माप काढायची गरज नाही. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्रीच ज्यांनी अनेक गुन्हे केले त्यांचा उल्लेख करून त्यांना पाठिंब्याच्या अपेक्षा व्यक्त करतात. म्हणजे महाराष्ट्र आपल्या ताब्यात राहावा, पण साम दाम दंड भेद वापरायचा आणि सर्व मार्गाचा अवलंब करायचा हा मनोदय महाराष्ट्रातल्या सध्या सत्तेत बसलेल्या त्रिकुटाचा आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री आणि सगळ्यांनाच आपण जरा अभ्यास केला पाहिजे. ही दिवसभर काय करतात, काय करतात, म्हणजे कोणते कार्यक्रम करतात. सगळे कार्यक्रम मोठे